ते काढून घ्या. एवढ्यासाठी की ते तुमचे त्याच्यामध्ये बसले पाहिजे. ठीक आहे. आता याला हे जे स्लीव आहे ते स्लीव मध्ये भरून घ्या. हे ओके. जे स्लीव आपण टाकले होते ना 1 नंबरचे 2 नंबरचे स्लीव मध्ये हे भरून घ्या. ओके. म्हणजे त्याला काय केलं आपण इन्सुलेट केलं. आता याला सुद्धा इन्सुलेट करू आपण. चार याचे काय केलं आपण व्यवस्थित जॉईंट केला. जॉईंट केल्यानंतर त्याला सोल्डरिंग केलं. सोल्डरिंग केल्यानंतर स्लीव मध्ये भरून घेतलं. ओके. 1 नंबर आणि 2 नंबर दोन्ही स्लीव त्या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्या. 2 नंबर यासाठी की त्याच्यावर 1 नंबरच्या वर फिक्स बसवण्यासाठी. ओके. 1 नंबर भरले ना आपण खाली त्याच्यावर हे 2 नंबर. ठीक आहे. बघा असं व्यवस्थित झाले. थोडे जरा टोकं आलेत बाहेर. काय त्यांना काय होत नाही एवढा प्रॉब्लेम. तरी जास्त दिसत असेल तर काढून घ्या. ठीक आहे. आता काय करा नेक्स्ट पार्ट. जो हे वाइंडिंग आहे ना व्यवस्थित बांधून घ्या त्या ताराने. पेपरने किंवा ताराने सॉरी धाग्याने बांधून घ्या. ताराने नाही धाग्याने बांधून. हे जे नाही शेड जरा कतरायला लागतं. जे आता इथं इन्सुलेशन टाकलंय ना आपण काय टाकलं त्याला स्लीव टाकली. स्लीव टाकल्यानंतर 1 नंबर आणि 2 नंबर पण भरले. त्याच्यावर काय केलं आपण इन्सुलेशन पेपर टाकलाय. इन्सुलेशन पेपर टाकल्यानंतर याला काय करायचं फिक्स करून घ्या. बांधून घ्या. याला एक धागा घ्या नाही ना. स्पेशल इन्सुलेशनचा पण धागा येतो. तो नसला तर आपला साधा धागा वापरला तरी चालेल. काय हरकत नाही. कारण की याच्यानंतर आपण याच्यावर काय करतोय वॉर्निशिंग करतोच आहे. म्हणून साधा धागा वापरला तरी चालतो आपलं. असं बघायचं त्याला. बांधत असताना थोडं काळजी घ्या की खालच्या तारा ज्या आहेत त्या तुटणार नाहीत. त्याला पीड बसणार नाही जास्त जोराचा. आणि आपले जे कॉइल्स आहेत हे सुद्धा जास्त मोकळे राहणार नाहीत. दोन्ही काळजी घ्यायची. म्हणजे काम बी झालं पाहिजे आपलं आणि नुकसान पण नाही झालं पाहिजे. नेक्स्ट आहे पहिली कॉइल बांधली आपण स्टार्टिंगची. आता रनिंगची पण बांधून घ्या. त्यासाठी धागा आपण पहिलेच त्याचा योग्य आकाराचा काढून घेणे. म्हणजे बार बार आपल्याला ते बांधायची गरज पडणार नाही. बांधत असताना हा पेपर आणि हे व्यवस्थित फिक्स होईल असं लक्षात घ्या.
बघा स्टार्टिंग झाली, आता रनिंग आपण बांधतोय. रनिंग साईडला पण बांधून घ्या. समोर आणि पाठीमागे दोन्ही साईडला बांधून घेतलं का काही प्रॉब्लेम येत नाही. बघा अशा तऱ्हेने घेतले. आता काय करू आपण, सिरीज टेस्टिंगने परत एकदा चेक करून घ्या. वायरिंग आपण लावत असताना काही कमी जास्त झाली का, कुठं शॉर्ट झाली का, कट झाली का. चेक बघा, सिरीज टेस्टिंग घ्या. ओके, आता काय केलं आपण, बॉडी टेस्ट घेते, प्रत्येकाला चेक करून घ्या. ओके, आपसात चेक करा. ठीक आहे, याला पण चेक करून घ्या आहे का इकडे तिकडे, आणि या ठिकाणी. ओके, अशा तऱ्हेने काय केलं, व्यवस्थित कंटिन्युटी आपण चेक केली आणि याची वाइंडिंगची जी वायरिंग होती ती सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे. आता काय राहिलंय, या ठिकाणी परत एकदा आपल्या डोळ्याने, उघड्या डोळ्याने बघून घ्या. आता हे इथं राहिले, याला एक धागा बांधून घ्यायला लागेल आपल्याला. शेवटा एक धागा बांधून घेतला का आपला व्यवस्थित होईल. आणि कुठं वायरिंग कमी जास्त आहे का, तर त्याला व्यवस्थित असा शेप द्या, आपल्या हातानेच द्या, जास्त नका दाबू, थोडस हाताने. ठीक आहे, आता फक्त इथं हे दोन ठिकाणी इथे मी बांधून घेतो आणि नंतर काय करायचं, वॉर्निशिंग करा. ठीक, बघा या ठिकाणी आता आपण काय करतो, फायनल एकदा चेक करतोय. फायनल चेक करून या ठिकाणी आपल्याला वॉर्निशिंग करतोय. वॉर्निशिंग बघा या ठिकाणी हे दिलंय, एल्मो लेफ्ट कंपनीचे A1 गोल्डन कंपनीचं आपण या ठिकाणी वॉर्निशिंग वापरतोय. एल्मो लेफ्ट कंपनीचं A1, त्याचं काय आहे, फास्ट ड्राईंग इन्सुलेशन वॉर्निश आहे, हे लगेच सुकतं या ठिकाणी. आणि वॉर्निशिंग का करतो या ठिकाणी, तर हे जे आहेत बघा, या ठिकाणी आता सध्या तार इकडे तिकडे हालतात ना, मग हे काय होईल, तुमचं फास्ट जर त्या ठिकाणी फिरत असेल फॅन, मॅग्नेटिझम तयार होऊन, ते काय होऊ शकतं, एखादी तार तुटू शकतं या ठिकाणी. मग ती नाही तुटली पाहिजे, याला घट्ट राहिली पाहिजे, हे ना. हे पेपर त्या ठिकाणी आणखी जळले नाही पाहिजे जास्त, जर हीट झाले तर. आणखी जवळपास प्लॅस्टिक मध्येच येतात ना, प्रेसपॉन पेपर आहे तो, तर त्याला सुद्धा आणखी कठीणता मिळण्यासाठी, इन्सुलेटिंग मिळण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. खूप जर का जास्त गरम होत असेल तर हे सुद्धा जळू शकतं. कारण की हे काय फ्लेमेबल पण आहे, म्हणजे त्या ठिकाणी आग सुद्धा पकडू शकते. पण जास्त हिटिंग असेल तर, कमी याच्यात, थोडं एकदम कमी याच्यात नाही होणार. ठीक आहे, आपण फायनल चेकिंगला घेतोय, कंटिन्युटी टेस्टिंग. पहिले बॉडी टेस्टिंग घेऊ, प्रत्येकाला लावून बघा आहे का नाही. कंटिन्युटी टेस्टिंग घ्या. ओके, ब्लॅकला लावली, रेडला लावली. ओके, आपसात शॉर्ट आहे का ते चेक करा, नाही का, नाहीये. ओके, याचा अर्थ हे व्यवस्थित आहे. व्यवस्थित असल्यामुळे आता काय करू आपण, लास्ट याला जे आहे आता प्रोसेस, ती वॉर्निशिंग करून घेऊ. वॉर्निशिंग करत असताना एकदम बुडवूनच घ्यायचं नाही, हळूहळू करायचं त्याला. ठीक आहे, करत असताना खाली पेपर वगैरे घ्या, कारण की काय होतं की याचे जे आहेत ते थोडे लुब्रिकंट असल्यामुळे काय होतं, खाली पडतील ना, म्हणजे डाग वगैरे लागू शकतात इकडे तिकडं कपड्याला वगैरे. ते त्याच्यामुळे थोडं पेपर घ्या खाली, म्हणजे ते पडलेलं जे वॉर्निश आहे ते पेपरला येऊन जाईल. आणि लावत असताना थोडं लावा, जास्त एकदम घट्ट नका करत बसून. कॉईल आपले भिजले पाहिजेत, एवढा आपला उद्देश आहे. म्हणजे थेंब थेंब जर टाकलं तर लगेच पूर्ण कॉईलवर त्या ठिकाणी काय फिक्स बसेल तो.
प्रत्येक कॉईल भिजलाय की नाही एवढं लक्ष द्या. ठीक आहे. आता जसं समोरून घेतलंय तसं पाठीमागच्या साईडला पण टाका पाहिजे. जर नाही झालं तर काय होतं माहित आहे का, समजा सपोज एकच कॉईल राहिलाय आणि एकच जर राहिला असेल तर त्या ठिकाणी काय करेल तो, इकडे तिकडे स्पार्किंग होऊन काय होऊ शकतो, जळू शकतो तो एकामुळे. मग एक जर जळला तर तो एकच रिपेअर करता येत नाही आपल्याला, अख्खी वाइंडिंग आपल्याला काय करू शकतो, तो जास्त वेळ जर स्पार्किंग होत असेल तर अख्खे वाइंडिंग त्या ठिकाणी जळू शकतं. त्याच्यामुळे काय होतं, आपला खर्च वाढेल. नंतर परत फॅन काढा, त्या ठिकाणी रिवाइंडिंग करा. कस्टमर नाराज होतो है की नाही. एकच काम आपल्याला दोनदा करायचं असेल तर परत आपल्याकडे पण तेच, जर कमी वेळात जर असेल तर आपल्याला पण काय करतात, त्याच पैशामध्ये रिपेअर करून द्यावं लागेल. त्याच्यामुळे आपला पण वेळ जातो आणि मेहनत जाते नाही, परत पैसा पण जाईल. याचं जे वाइंडिंगचं जर घेतलंय तर आपल्याला एकाच पैशामध्ये दोन्ही कामं करून द्यावं लागते. त्याच्यामुळे काम एकदाच करा पण व्यवस्थित करा. ठीक आहे, असं ठेवा या ठिकाणी. आता हे काय करा, असं व्यवस्थित ठेवलंय. आता याला चेक करत बसू नका. आता काय करा, याला अर्धा एक तास व्यवस्थित उन्हामध्ये सुकू द्या. सुकल्यानंतर हे कडक झालेलं असेल एकदम, आणि नंतर परत एकदा टेस्टिंग करा. नंतर त्या ठिकाणी फॅन फिटिंग करू शकतो आपण. ओके, बघा आपण हा जो आहे फॅन, सिलिंग फॅन रिवाइंड केलाय. ओके, रिवाइंड केल्यानंतर या ठिकाणी याचे कनेक्शन पण केलेत है ना. कनेक्शन केल्यानंतर या ठिकाणी याला काय केलं, वॉर्निशिंग केलंय आपण. वॉर्निशिंग केल्यानंतर याला जवळपास 1 तास सुकू दिले, अर्धा ते 1 तास याला सुकू द्यायचं. व्यवस्थित कडक झाले असेल चेक करायचं आपण हाताने. ठीक आहे, असं चेक केल्यानंतर आता फायनल या ठिकाणी टेस्टिंग घेतोय आपण. फायनल टेस्टिंग कोणती, या ठिकाणी बॉडी टेस्टिंग. ठीक आहे, बॉडी टू बॉडीला लावले, म्हणजे पहिले सिरीज जे टेस्टिंग करतो ते बॉडी टू बॉडी लावायचे, मग एक बॉडीलाच राहू द्यायची आणि एक दुसरे जे आहेत ते प्रत्येकाला चेक करायचे. ठीक आहे, हे झाल्यानंतर काय करायचं, आता या ठिकाणी कोणत्याच बल्ब लागत नाही, म्हणजे कुठेही बॉडी शॉर्ट नाही. आता त्या ठिकाणी एक ह्या ज्या कंटिन्यू टेस्टिंग आहे, आता याच्यामध्ये काय करायचं, एक वायर लावा आणि एक दुसऱ्याला लावा. आता या ठिकाणी कंटिन्युटी येते का, हा ब्लॅक टू ब्लॅक मध्ये कंटिन्युटी येते, म्हणजे ठीक आहे ह्याच्यामध्ये येतं. परत दुसऱ्याच्यात येते का, रेड टू रेड मध्ये. ओके, यामध्ये पण येते. मग ब्लॅक टू रेड मध्ये येते का, नाही. म्हणजे सिरीज आणि स्टार्टिंग आणि रनिंग ह्या दोन्ही याच्यामध्ये आपसा शॉर्ट नाही. आता ही टेस्टिंग झाल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे की आपलं हे जे फॅनचं जे ऍक्सेसरीज आहे, म्हणजे एंड प्लेट असेल ही एंड प्लेट आहे, जिथं पाठीमागून असेल तिथे एंड प्लेट, आणि ही स्टार्ट प्लेट बघा वरच्या साईडला लागेल. आता या ठिकाणी काय करतो आपण, हा जो स्प्रिंग लावते, हा स्प्रिंग कशासाठी वापरतो, व्हायब्रेशन्स कमी करण्यासाठी. ह्या मधला भाग त्याला टच नाही झाला त्यासाठी. आणि जर का समजा या ठिकाणी ही जी रिंग आहे, या रिंगला जर का काही प्रॉब्लेम असेल, इथं बघा आतमध्ये क्रॅशेस वगैरे असतील किंवा काही धूळ साचले असेल, घाण साचले असेल, त्याला पॉलिश पेपरने साफ करा व्यवस्थित, आणि नंतर या ठिकाणी याला फिक्स करा. नंतर नेक्स्ट प्रोसेस काय की, ही जी स्टेटर आहे, त्या स्टेटरला कुठे स्क्रॅचेस आहे का बघून घ्या एकदा. आहे का, असं हाताने फिरून बघा, म्हणजे आपल्याला लगेच कळेल आहे का नाही आहे. ठीक आहे, मग आता हे झाल्यानंतर काय करा, या ठिकाणी की जी रिंग आहे ती व्यवस्थित बसवा, आणि बसवल्यानंतर हा जो पार्ट आहे हा यामध्ये बसवा. ठीक आहे, व्यवस्थित फिरते का ते चेक करा एकदा, कुठं अडखडते का, काही होते का. जर अडखळत नसेल तर फार चांगली गोष्ट, जर अडखळत असेल तर कोणत्या ठिकाणी अडकते ते वेळेला एकदा चेक करा. ठीक आहे, आणि आता ह्या ठिकाणी अडखळत नाही म्हणून आपण काय करतो, वरची जी प्लेट आहे ही सुद्धा या ठिकाणी फिक्स करतोय. ओके, हे ज्या वायरी आहेत ह्या लगेच इथून काढून नका घेऊ, पहिले वर ठेवा, नंतर आपल्याला प्लेट फिटिंग झाल्यानंतर आपल्याला वायरी बाहेर काढायच्या. आता हे करत असताना बघा, हे जे 3 होल आहेत फिटिंगचे, हे एकदम सरळ आहे की पहिल्यांदा चेक करा, आणि त्या ठिकाणी आपले जे आहेत त्याचे स्क्रू व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करा. येतात का त्या ठिकाणी, नसतील आले अगोदर. याला ठोकत असताना जरा लाकडाचा उपयोग करा.
होल मॅच करा जरा. आणि त्या ठिकाणी काय करा, याचे जे नट असते ते लावा. त्या ठिकाणी लावत असताना थोडे ढिलेच ठेवा, एकदम फिक्स करू नका. एक साथ लावता बरोबर सगळे नटा टाईट करून नाही घ्यायचे. फार सुरुवात केली तेव्हापासून तर लास्ट पर्यंत हळूहळू एक एक नट टाईट करा. ठीक आहे. बघा एकदम स्मूथ फिरतोय. ओके. जर ज्या भागाला स्मूथ फिरत नसेल तर त्या ठिकाणी थोडासा हलकासा लाकडी जो हॅमर असेल किंवा लाकडाचा एखादा तुकडा घेऊन किंवा पळी घेऊन त्याला फिक्स करा. कोणत्याही परिस्थितीत शक्यतो याने जास्त ठोकपीट करू नका, कारण की हे जे आहे ही बॉडी कमकुवत असतं, तुटू शकतो. ठीक आहे. व्यवस्थित फिरते, कुठे स्प्ले आहे का, कुठं काही प्रॉब्लेम आहे का, एकदा फिरून आपण चेक करू शकतो. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता थोडी बघा इथून फिक्स राहिलं व्हायचं, त्याला आपण काय करू, आणखी थोडं टाईट करू. राईट. तर राहिलेले जे काही उरले सुरले नट आहेत ते सुद्धा फिक्स होतं त्या ठिकाणी. म्हणजे ही बघा ही जी फ्रेम आहे ती व्यवस्थित काय झाली, आता फिक्स झाली. आता काय करता येईल, आपल्याला फिरतो की नाही थोडस. ओके. चेक करा. दाखवते कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं टेस्टिंग कसं करतो, 2.5 MFD कॅपॅसिटर आहे. याला घ्यायचं आणि हे जे पॅरलल कनेक्शन आहे याच्यामध्ये एक या साईडला आणि एक या साईडला 1 ते 2 सेकंदापर्यंत त्याला लावायचं आणि सोडून द्यायचं. ओके. म्हणजे व्यवस्थित आहे. याची जर स्पार्किंग एकदमच कमी असली तर हा कॅपॅसिटर गेलेला आहे, दुसरा नवीन त्या ठिकाणी कॅपॅसिटर टाकायचं. ठीक आहे. थोडं एकदा पहिले चेक करून बघा वरच्या वरच, आणि नंतर याची वायर खाली काढून घ्या. कनेक्शन कसे करणार, आता बघा याच्यामध्ये काय घेतलं होतं, ही स्टार्टिंग आणि हे 2 रनिंग. ओके. मग आता याच्यामध्ये काय करतो, 2 स्टार्टिंग आणि जे 2 रनिंगचे आहेत ना, तर याच्यामधली कोणतीही एक स्टार्टिंग आणि एक रनिंग हे जॉईन करा. ठीक आहे. आता एक रनिंग आणि एक स्टार्टिंग हे जे आहेत याला काय लावा, कॅपॅसिटरचं एक टोक लावा रनिंगला. दुसरं कनेक्शन कशाला, हे जे स्टार्टिंग होतं आणि एक कॅपॅसिटरचं हे या ठिकाणला. ओके. किती सोपी वायरिंग आहे. स्टार्टिंग आणि रनिंग एकत्र करा, याला म्हणतो कॉमन. हे रनिंग आणि हे स्टार्टिंग. आता नेमका सप्लाय कुठे द्यायचा, एक इथं फेज, इथं न्यूट्रल. ओके. याला जसं तसं ठेवायचं या ठिकाणी. बघा आपण ते एकदा देऊन बघू. आपण टेस्टिंग करतोय म्हणून सिरीज टेस्टिंग मध्ये घेतोय. सिरीज टेस्टिंग मध्ये घ्या. ठीक आहे. मग अशी चेक केलं
ओके, या ठिकाणी फिरतोय म्हणजे हा थोडा ह्याच्यावर आहे ना, स्टेबल आहे, इकडच्या साईडला फिरतो म्हणजे हा बरोबरच्या दिशेला आहे सध्या कंडिशनला. ठीक आहे. आणि इकडे बघा, याला जर उलट फिरवायचं असेल तर या ठिकाणी लावायचं का नाही, तर हे जे रनिंगची आहे यातली वायर ही इथली काढायची, इथं लावायची, इथली वायर तर लावायची, मग तो उलट फिरेल. स्टार्टिंगला कधीही फिरवायचं नाही, त्याची वायर बदलायची नाही, एक वायर कॉमनची कॉमन जागच्या जागी राहू द्या. जर आपल्याला उलट फिरवायचं असेल तर फक्त ही वायर काढा, इथं लावा, इथली वायर इथं लावा. बघा ते करून पण दाखवतो तुम्हाला. असं कोणत्या साईडला फिरतोय, या साईडला आहे ना. ठीक आहे, जरा वायर चेंज करून बघू. जरा एक मिनिट मी काढतोय आणि ही कॅपॅसिटरची काढतोय. ठीक आहे, ही कॅपॅसिटरची लावली याला स्टार्टिंगला आणि ही लावली या ठिकाणी. कोणत्या दिशेला फिरत होता तो, असा फिरत होता ना. आता बघा उलट फिरत. ठीक आहे, ओके झाला उलट. हो. ठीक आहे. काय केलं होतं, फिरत असताना तो या ठिकाणी असं फिरलं होतं ना. ओके, आता याला आपल्याला असं उलट गतीने फिरवायचं आहे. मग त्यासाठी काय केलं की जी रेड कलरची वायर होती ती या कॅपॅसिटरच्या एका टोकाला इथं रेडला लावली, इथली जी रेड कलरची वायर होती ती इथं आणली. म्हणजे हे केली तर कॉमन, ही केली रनिंगची आणि ही केली स्टार्टिंगची. इथं कधी सप्लाय द्यायचा नाही. ओके, आता इथं बघा हाय, आता इकडे साईडला फिरतोय, मग अशी या साईडला फिरत होता. ओके, म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं दोन्ही साईडला आपण याला फिरवू शकतो. आता ही झाली टेस्टिंग. ओके, आता काय करा, ह्या ज्या वायरी आहेत इथून बाहेर काढून घ्या, इथं याचं कनेक्शन करा आणि नंतर याला पॅरलल व्यवस्थित सगळं फिटिंग झालंय आणि याला टेस्ट करतोय, सिरीज टेस्टिंग. ओके, अब सिरीज मध्ये आहे म्हणून थोडं हळूच फिरणार आहे. नंतर काय करू, याला पॅरलल मध्ये टाकू. ठीक आहे, इथे पॅरलल कनेक्शन आहे. या ठिकाणी आता त्याची स्पीड दिसत तुम्हाला. ठीक आहे, थोडं तिरकस धरलं या ठिकाणी. असं काय होईल, या ठिकाणी आपण याला चेक करू शकतो. ओके, याची स्पीड चांगली आहे, पण आता याला फॅन लावलेला नाही ना म्हणून थोडं कमी दिसतंय तुम्हाला. स्पीड हाय त्याला. ओके, अशा तऱ्हेने काय केलं आपण, सिंगल फेज सिलिंग फॅन याची डिसमेंटल, असेंबल आणि त्याची रिवाइंडिंग त्या ठिकाणी पूर्ण केली. याच्यामध्ये जे काही असणारे प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे बेअरिंग असेल किंवा त्या ठिकाणी त्याचं ऑइलिंग करायचं असेल किंवा ग्रीसिंग करायचं असेल आणि याची फिटिंग करायचं असेल, असं सगळं या ठिकाणी आपण केलंय. ओके, अशा तऱ्हेने सिंगल फेज रिवाइंडिंगचं आपण या ठिकाणी प्रॅक्टिकल पूर्ण केलं. याच्यात प्रॅक्टिकल करत असताना दक्षता काय काय घ्या, योग्य तो प्रकारचा त्या ठिकाणी तार घ्या, तिचा गेज नंबर व्यवस्थित मोजून घ्या. मोजल्यानंतर त्याला जे आपण त्या ठिकाणी तार त्या ठिकाणी रिवाइंड करतो तर त्याची एक लक्षात घ्या की एकदा कॉईल सरळ टाकली पाहिजे, एकदा त्याला उलट टाकले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं पाहिजे, तो एन ध्रुव आणि एस ध्रुव त्या ठिकाणी कंप्लीट होईल असं त्या ठिकाणी वाइंडिंग करा. म्हणजे स्टार्टिंग मध्ये सुद्धा आणि रनिंग मध्ये सुद्धा जर असं जर करत असाल तरच त्या ठिकाणी काय होईल, तो तुमचं व्यवस्थित त्या ठिकाणी हा फॅन फिरेल. ओके, अन्यथा फिरणार नाही. ओके, अशा तऱ्हेने आजचं प्रॅक्टिकल कंप्लीट होते. नमस्कार. या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर त्यांच्या सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवेल. परत एकदा सांगेल, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना नक्की पाठवा.